राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। मग हा हप्ता नेमका कधी मिळणार? केवायसी मुळे पैसे अडकले आहेत का? आणि पुढची प्रक्रिया काय असणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य केलेली होती। अनेक महिलांची केवायसी पूर्ण नसल्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत होती। सरकारने यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देखील दिली होती। त्यामुळे अनेक महिलांनी शेवटच्या तारखेपर्यंत आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे। आता हप्ता कधी येऊ शकतो? तर आता केवायसीची मुदत संपल्यानंतर सरकारकडून लाभार्थी यादी तपासली जात आहे। माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे। म्हणजे महिलांना एकाच वेळी 2 महिन्याचे पैसे म्हणजे असे एकूण 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आता वर्तवल्या जात आहे। जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर मे महिन्यामध्ये म्हणजे आपल्या आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की 10 तारखेच्या कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेच्या तर 15 तारखेच्या आताच लाडक्या बहिणीला हप्ता दिला जाईल असं त्यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं। त्या अनुषंगाने जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर मेच्या 10 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत हा हप्ता थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे। कोणाला पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते? तर ज्या महिलांची ई केवायसी पूर्ण नाही त्यांना पैसे मिळण्यात अडचण येणार आहे। आधार बँकेशी लिंक नाही किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास थोडासा विलंब होऊ शकतो असं अशी आता माहिती मिळत आहे। म्हणून लगेच आपल्या जवळच्या सेवा केंद्रावर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती तपासून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। सरकारकडून अधिकृत घोषणा आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होणार आहे। त्यामुळे अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे असणार आहे। तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा सरकारी योजना, शेतकरी अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।